मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू सईज किचन। आजची आपली रेसिपी आहे मेथी बेसन। त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक बाउल मोठा मेथी घेतलेली आहे, ते धुवून चिरून घेतलेली आहे मी। एक छोटा बाउल कांदा, एक छोटा बाउल टोमॅटो, छोटा बाउल बेसन, एक ह्या स्पून जिरं, मोहरी, गरम मसाला, हळद, धनेपूड, लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात, मिरच्या, हिरव्या मिरच्या, काळं तिखट थोडंसं, मीठ चवीनुसार, हिंग आणि तेल। ह्या पळीने 2 पळ्या तेल घेत आहे। तेल चांगलं तापू द्यावं थोडं। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये प्रथम आपण टाकवायचं मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर जिरं, त्यानंतर हिरव्या मिरच्या, त्यानंतर हिंग आणि कांदा। एक बाउल आपला हा कांदा। कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे टोमॅटो। टोमॅटो पण चांगला भाजू द्यायचा। टोमॅटो चांगला भाजलाय, आता आपण त्यात टाकत आहोत लसणाच्या पाकळ्या। आता इथं सगळे मसाले एक एक करून टाकायचे। हे प्रथम धनेपूड, त्यानंतर गरम मसाला, हे घरचं काळं तिखट थोडंसं, हळद आणि चवीनुसार मीठ, तुम्हाला तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। आता प्रथम त्याच्यात आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली मेथी। ती चांगली परतून घ्यायची आणि झाकायची, म्हणजे जेणेकरून त्याला त्यात पाणी सुटेल थोडं। आता ही आपली मेथी थोडी शिजत आली, त्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला बेसन। बेसन थोडं थोडं टाकत फिरून घ्यायचं। त्या मेथीला जे पाणी सुटलेलं असतं त्यातच ते जाईल, मिक्स होऊन जाईल। जास्त पाणी नाही, थोडं पाणी शिंपडवायचं आणि वाफवायला ठेवायचं। थोडं वरून एक पळीभर तेल सोडायचं। माझी छोटी पळी आहे ही, त्याला मग चांगल्या पद्धतीनं परत परतून घ्यायचं। मेथी बेसनला पाणी थोडं थोडं शिंपडत वाफून घ्यायचं, जास्त प्रमाणे घ्यायचं नाही पाणी ओतून। अशा पद्धतीने आपलं हे मेथी बेसन तयार झालेलं आहे।